नमस्कार मंडळी. तर आज मी आली आहे पुण्यातील श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर इथे. जंगली महाराज समाधी मंदिर 19व्या शतकात बांधले गेले. जंगली महाराज पुण्यात वास्तव्य करणारे महाराष्ट्रीयन संत आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून योग्याची क्षमता संपादन केली आणि शिवाजीनगराच्या भांबुर्डे जंगलात ध्यानधारणा केली असे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांना जंगली महाराज असे म्हटले गेले. एकेकाळी घनदाट जंगल असणारा आणि आज पुण्यातील एक प्रमुख रस्ता असलेल्या जंगली महाराज रोडला त्यांचे नाव देण्यात आले आहे. सद्गुरू श्री जंगली महाराज यांचे मंदिरात प्रवेशद्वारातून 17-18 पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या हाताला ध्वजस्तंभ आहे. ह्या स्तंभाची उंची जवळजवळ 75 फूट आहे. त्या ठिकाणी भगवा ध्वज सदैव फडकत असतो. मंडपाच्या आतील बाजूस 2-3 पायऱ्या चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळजवळ 9-10 फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे. वास्तविक ते तैलचित्र नसून प्रत्यक्ष महाराजच उभे आहेत असा नुसता भास नव्हे तर साक्षात्कार होतो. हे आहे पाताळेश्वर लेणीचा प्रवेश. आत प्रवेश केल्याबरोबर भले मोठे वडाचे झाड आहे. या मंदिराच्या परिसरात बरीचशी हिरवेगार झाडी आहेत. वास्तविक ही पाताळेश्वर लेणी 6व्या ते 8व्या शतकामध्ये खोदली गेली. ही लेणी भव्य काळात पाषाणात एकसंधपणे खोदलेली आहे. लेणीसमोर नंदी मंडप सुद्धा पाषाणात खोदलेली आहे. मोठे दगडी खांब कोरले आहेत, पण ते नुसते चौकोनी आहेत, त्यावर नक्षीकाम नाही. यावरून लेणी बरीच पुरातन असावी असे वाटते. शंकराची पिंड, शेजारी गणपती आणि दुसऱ्या बाजूला देवीची मूर्ती अशी मंदिरे आहेत. मंदिरांना पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे.
जर जंगली महाराज रोडवर येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.